एवढी बारीक कोबी मी कशाने कट केली चला तर पुढे सांगते। आम्ही निघालो आहोत सुपर बाजारमध्ये जाण्यासाठी। आणि तिशू हाय कर, हाय हाय कर तिशू। तिशू आता हाय करायला शिकलेली आहे। हाय ना पिलू। हा तिशूला आता कळायला लागले। नाटक पण येतात आम्हाला। अच्छा आता इकडे गेलो तेव्हा छान झाली करायला लागलं ना। जीवन माझे असं नाही करू। तू बघ पप्पा कुठे चालली बघ। तर आमच्या दिवसाची सुरुवात ना अशी काहीशी होते। त्रिशूसोबत थोडी खेळत मस्ती करत मज्जा बोलत असं आमच्या दिवसाची सुरुवात होत असते। तर मागं जे खतखतचा आवाज येत होता ना ते मी भात शिजायला ठेवलं होतं म्हणून ते असं खतखत आवाज येत होतं। आता मला कोबीची भाजी बनवायची होती तर त्यासाठीच मी इथे कोबी चिरायला घेतलेली होती आणि त्रिशू पण माझ्या शेजारीच बसलेली होती। तर मी ही कोबी ना ह्या विड्यानेच बारीक बारीक अशी चिरून घेत असते। माझ्याकडे काही दुसरं असं चॉपर वगैरे काही नाही आहे। मी ह्याच्यानेच असं पातळ पातळ आहे ना त्याची लांब लांबच अशी चिरून घेत असते। त्रिशू मस्त आपलं खेळणं घेऊन बसलेली होती। तिचं खेळणं नव्हतं म्हणा, ते LED लाईट होती तर त्याच्यासोबतच ती खेळत होती। तिचं मूड चांगलं असलं तर ती छान खेळते। आज ना मी ही कोबी डाळ टाकून बनवणार होती, ती पण लाकेची। आता ही लाकेची डाळ मी माझ्या आईकडून आणत असते कारण मी ज्या ठिकाणी राहते ना तिथे काही हे मिळतच नाही। इकडे तर ते सगळ्या डाळी मिळतात, मूग तूर मसूर वगैरे, पण ही काही मिळत नाही म्हणून मी माझ्या आईकडूनच आणत असते। आणि ही डाळ कांदा वगैरे पण बनवू शकतो आपण। इथे माझी कोबी पण चिरून झालेलीच होती। आता बघा ना किती छान चिरली गेली आहे। मला तर अशीच कोबी चिरायला आवडते। त्रिशूची मस्ती इथे चालू झालेली होती। आमच्या इथे ना सकाळी सकाळीच बॉक्सवर गाणे लावलेले असतात तर त्याचा आवाज येतोय म्हणून मला आज व्हॉइस ओव्हर करावं लागते। त्यानंतर त्रिशूचं आहे ना फेवरेट गाणं लागलेलं होतं तर ती इथे मस्त छान असं डान्स चालू झालेलं होतं। काय आमच्या मॅडमला डान्स करायला पण खूप मजा येते। तिला गाणे म्हणायला पण आवडतात। तिला गाणं म्हणलं की छान असं गाणं बनती। तुम्हाला पण एक दिवशी नक्की ऐकवेल। त्यानंतर काय आमच्या मॅडमचं डान्स तर इथे चालूच होतं, पण हिचं डान्स बघत बसले तर माझी कामं तर तशीच राहून जाते म्हणून ना मी माझ्या कामाला लगेच लागली। आता मला भाजी बनवायची होती त्यासाठीच मी इथे ना पातेलं गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये ना 2 पळ्या तेल टाकलं। तेल वगैरे गरम झालं त्यानंतर ना मी त्यामध्ये कांदा टाकला कारण मी भाजीसाठी तर कांदा मिरची
टमाटर माझ्याकडे कंपल्सरीच असते. माझ्याकडे दुसरं काही नसलं तरी मला ह्या 3 गोष्टी पाहिजेतच. म्हणजे मग तेव्हाच मला भाजी बनवण्यासाठी मजा येते. आता इथं तेल पण गरम झालेलं होतं, तर त्याच्यामध्ये ना मी कांदा टाकला. कांदा पण छान असं लाल भाजून घेतला आणि लगेचच मिरची आणि टमाटर पण त्यामध्ये ॲड केलं आणि त्यानंतर ना त्यांना पण छान असं 2 मिनटं शिजू दिलं. म्हणजे सगळं मी शिजवून घेत असते, तेव्हाच भाजीला छान अशी चव येत असते. शिजवून घेतलं आणि लगेचच मग त्यामध्ये मी मिरची पावडर, हळद आणि चवीपुरतं मीठ, थोडीशी धनिया पावडर वगैरे टाकली आणि त्यांना पण छान असं मिक्स करून घेतलं. तर इथं त्रिशूचं आणि त्रिशूच्या पप्पाचं चहा टोस्ट चालू होतं. नाश्ता चालू आहे. मांडीच तिला मांडीवर बसायचंय. हो आमचं काय इथं चहा खाली खाऊ लागले त्रिशूचे पप्पा. आणि त्रिशू नाटकं करती. काय करायचंय काय करायचं काय काय हाय कर. हाय हाय कर हाय मगाशी मी असं ठेवली होती ना कॅमेरा, मग इकडे बघून स्वतःच हाय करत होती. आय आय पकड मम्मी पकड हाय गदड्या. पकड पकड मम्मी पकड. त्रिशू तर पप्पाजवळ लई नाटकं करायला शिकलेली आहे. तिची नाटकं तर असेच चालू असतात. ती माझ्याजवळ काही जेवढे नाटकं करत नाही ना, तेवढे ते पप्पाजवळ करत असते. कारण पप्पा सगळे नाटके पूर्ण करत असतात. म्हणूनच इथे मी सगळे मसाले वगैरे टाकलेले होते. आता मी छान याला असं 1 मिनिटपर्यंत असेच शिजू देणार होते आणि त्याच्यानंतर ना मला याच्यामध्ये टाकायची होती आपली चिरलेली कोबी. तर मी यात ना थोडी कोबी टाकून मिक्स करत गेले. म्हणजे कसं सगळे कोबीला आपलं मसाला लागले जाते. म्हणून छान अशी मी कोबी वगैरे मिक्स केली त्यात सगळी थोडी करून. आणि कसं एकदम सगळं पातेलं पण फुल भरणार नाही ना, कारण मला लय मोठं भांड्यात भाजी बनवायला आवडत नाही. कारण माझी भाजी शिजून तर थोडीच होते, मग कशाला मोठं भांडं घ्यायचं. म्हणून मी ना छोटे पातेल्यामध्ये भाजी वगैरे बनवत असते. तुम्हाला कसं आवडतं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे मी थोडी करून ना सगळी कोबी पातेल्यामध्ये टाकत गेली आणि त्याच्यानंतर ना म्हणजे लाकोरी किंवा लाकेची डाळ म्हणतात ती मी त्याच्यामध्ये टाकली आणि ती पण छान अशी मिक्स केली. खरं तर ह्या डाळीला आहे ना मीठ टाकून शिजवलं तर लवकर शिजत नाही, पण आता मी इथे भिजवून ठेवले होते तर ह्याच्यामध्ये लवकर शिजणार होती. आणि मग तुम्हाला सांगतेच की कशी झाली होती ती भाजी आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. असं तुमच्याकडे तर नसणारच लाकोरीची डाळ, पण तुम्ही बटाटा टाकून पण बनवू शकता. खायला खूप छान वाटते. मला ना प्रत्येक भाजीमध्ये मी शेंगदाण्याचं कूट काही वापरत नाही, म्हणून मी अशीच साधी सोपी भाजी बनवत असते. तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. तर ही आहे लाकीची डाळ. आता तुम्ही हे कधी बघितली होती की नाही मला काही माहीत नाही, तर तुम्हाला दाखवते पण. आणि आता मी इथे डाळ वगैरे टाकली आणि ते पण छान असं मिक्स करून घेतलं. आता मिक्स केल्यानंतर ना मी ह्याच्यावर झाकण ठेवणार होती, म्हणजे थोडी त्याला पाणी सुटते ना हे सगळे मिक्स होण्यासाठी. नंतर मी त्याच्यावर झाकण वगैरे ठेवली आणि लागेल तसं मग तुम्ही ह्या भाजीमध्ये टाकू शकता. तर मी इथे झाकण ठेवले आणि तोपर्यंत मी माझे सगळी कामे आवरायला घेतलेले होते. कारण तर काय आपल्याला तर माहितीच आहे, एक काम करायला गेलं की आपले 2 कामं झालेच पाहिजे. भाजी शिजते तोवर तर आपले दुसरे पण कामं होतात. आज काही मला चपात्या वगैरे करायच्या नव्हत्या, फक्त भाजी बनवायची होती. त्याच्यामुळे मला काही आज एवढे कामं नव्हते. तर मग काही ते कामं नसले म्हणून आपले तर दुसरे कामं तर निघतातच. मी झाकण ठेवलं आणि मग 5 मिनटापर्यंत तशीच थोडं लागेल तेवढं पाणी पण टाकलेलं होतं आणि इथे माझी भाजी रेडी झालेली होती. आता इथं मला थोडं जास्त पण वाटते, म्हणून मी ना ह्याला परत 2 मिनिटवर तशीच झाकण ठेवून शिजू देणार आहे. आणि भाजी ना एकच नंबर दिसते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. भाजी वगैरे झाली मी माझी सगळी कामे वगैरे आवरली आणि लगेच मग जेवण पण करायला घेतलं. चला तर मग या तुम्ही पण जेवण करण्यासाठी. सरळ बस ना बाळा, नीट बस इथं नीट बस हा बस मांडू बस. आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा. चला तर मग भेटू अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.